सफर खूबसूरत मित्रांनो, आज आपला आहे वेट लॉस जर्नीचा 10वा दिवस. सकाळी नाश्त्याला आपण काय केलं आहे, 5 अंडी घेतल्यात आणि 5 अंड्याची आपण बुर्जी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2 येलो आणि 4 व्हाईट, 3 व्हाईट असं घेतलेलं आहे. सोबत काय केलं आहे आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर अशा पद्धतीने घेतलेलं आहे. फ्राईंग पॅनवर, नॉनस्टिक फ्राईंग पॅनवर अर्धा चम्मच तूप टाकून आपण व्हेजीज सॉटेड करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अंड्याचं बॅटर टाकून आपण त्याला छान पद्धतीनं कमी आचेवर फेटून घेतलं आहे. बुर्जी शक्यतो मला बारीक आवडत नाही, त्यामुळे मोठी बुर्जी मी तयार केलेली आहे. ही आपण आज 5 अंड्याची बुर्जी आपण नाश्त्याला घेतो आहे. नाश्त्यामध्ये आपण काय केलं आहे, नेहमीप्रमाणे अर्धी भाकरी, बुर्जी, काकडी, गाजर आणि सोबत घेतलेले पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्स टेस्टोस्टेरोन लेवल बूस्ट करण्यासाठी मला खूप फायदेशीर आहेत. ॲट द एज ऑफ 33 टेस्टोस्टेरोनची लेवल माझी लो आहे. त्याला बूस्ट करण्यासाठी पंपकिन सीड्स हा बेस्ट सोर्स ठरतो, म्हणून मी ते ॲड केले. वाटेत असताना, मार्गात असताना आम्हाला एक फॅमिली दिसली. त्याच्याकडे मस्त टपोर अशी जांभळं दिसली. त्याच्याकडे थांबून मग आम्ही 20 रुपयाची जांभळं घेतली. जांभूळ हे पूर्ण वर्षभरामध्ये फक्त 30 ते 40 दिवसच मिळतं. खजिना आहे अँटीऑक्सिडंट्सचं जांभूळ. ब्लडमधली शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप हेल्प करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला जांभळं मिळतील त्या या सीझनमध्ये भरपूर मी जांभळं खाण्याचे नियोजनात आहे. आज आम्ही तसं पाहायला गेलो तर आम्ही चाललो आहे आज बारामतीला. पुण्यावरून बारामतीचा हा प्रवास आहे. रोड खूप सुंदर आहे, निसर्गही खूप सुंदर आहे. पूर्ण प्रवासामध्ये स्वतःला मॅनिफेस्ट करत मी आज चाललो होतो. मॅनिफेस्ट म्हणजे काय केलं आहे मी, 3 महिन्यानंतर मी स्वतःला कुठे पाहू इच्छितो, या मॅनिफेस्टेशनमध्येच मी आज पूर्ण प्रवास केला. मजा येते मित्रांनो. हळूहळू या चेंजेसमध्ये स्वतःला ॲडप्ट करत चाललो आहे. दुपारच्या लंचमध्ये आपण मिरच्या बघा 4 मिरच्या घेतल्यात, गाजर घेतले, 3 कोरा भाकरी घेतली, मी पेरू घेतलं आहे आणि डाळ घेतली मी. याच्यामध्ये मला डाळीमधून प्रोटीन मिळालं, पेरूमधून मला भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिळालं आणि मिरचीमधून मला अँटीऑक्सिडंट्स मिळाले, मला जो मेटाबॉलिझम माझी बूस्ट करते. त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना सासवडमधून आम्ही 2-3 दिवसाला पुरेल तेवढा पालक वगैरे असं भाजीपाला खरेदी केला. घरी जाताना आईनं फोन केला, म्हणली येताना मला काहीतरी खायला घेऊन ये. आईला ढोकळा आवडतो. ढोकळा घेताना पाणीपुरीकडे बाय बाय केलं, अलविदा केलं आणि संध्याकाळी मी घरी पोचलो. नाईटची आजची माझी डिनर प्लेट ही अशी आहे. 200 ग्रॅम चिकन, 150 ते 200 ग्रॅम साधारण चिकन आहे. अर्धी भाकरी घेतलेली आहे आणि मी घेतलं आहे कांदा आणि त्याच्यावर थोडं टाकलं आहे दही. अशा पद्धतीनं हा साधारण 350 कॅलरीच्या आसपास हा आजचा माझा डिनर आहे. मस्तपैकी डिनर केलं. डिनर करून मी पुन्हा एकदा निघालो नाईट वॉकला. जेवल्यानंतर किमान 2 किलोमीटरचा मी स्लोली नाईट वॉक करतो. नाईट वॉकमध्ये पुन्हा तोच प्लॅनिंग होतं, ते स्ट्रॅटेजी होतं की हा वेट लॉस जर्नी कुठे जाईल. या रविवारी माझा वेट लॉस मी चेक करणार आहे, किती किलो वेट लॉस केलं. लास्ट वीकमध्ये आपण 1.5 किलो वेट लॉस केलं होतं. तर या रविवारी आपलं किती वेट होईल या एक्साइटमेंटमध्ये मी आज आहे. चला मित्रांनो, गुड नाईट. भेटूयात पुढच्या ब्लॉगला. सफर खूबसूरत.